नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीआधीच भाजपची सेंचुरी। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड। 3 ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षांची बिनविरोध निवड। मुंबई पालिकेत एकत्र लढण्यासाठी काँग्रेसच्या ठाकरेंना अटी शर्ती। मनसेची साथ सोडा आणि आमच्या सोबत या म्हणत ठाकरेंना काँग्रेसची साथ। मनसेला सोबत घेण्याबाबत एकत्रित चर्चा करावी। सत्याच्या मोर्चाप्रमाणे एकत्र मैदानात उतरायला हवं। पवारांनी काँग्रेस नेत्यांकडे भूमिका मांडल्याची चर्चा। तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला कामं करून देणार। नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत अजितदादांचं आश्वासन। मात्र तुम्ही काट मारली तर मी पण काट मारणार असल्याचा थेट इशारा। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। अमित ठाकरेंविरोधात गुन्हा मागे घ्यावा, गणेश नाईकांची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर। शिंदेंच्या पालघरमध्ये 4 प्रचार सभा। डहाणू, जव्हार, पालघर आणि वाड्यात शिंदेंची तोफ धडाडणार। नवी मुंबईत 4508 घरांसाठी जाहिरात। पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य। आजपासून नोंदणी सुरू। अंबरनाथमध्ये उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगातील कारची दुचाकींना धडक। अपघातात 4घांचा मृत्यू। शिवसेना उमेदवाराची होती कार। चारकोप गोळीबार प्रकरणातील 4 आरोपींना पुण्यातून गुन्हे शाखेकडून अटक। चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत फ्रेडी नावाच्या तरुणावर दिवसाढवळ्या 3 गोळ्या झाडून आरोपी झालेले फरार। नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत भाजपने सेंचुरी पूर्ण केली। भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिली। निवडणुकीआधी भाजपचे 3 नगराध्यक्ष आणि 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या नगरपालिकेत भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली। भाजपच्या नगराध्यक्षासह सर्व 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। विरोधातील सर्व अर्ज मागे घेतल्याने भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले। दोंडाईच्या नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकल्यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। जयकुमार रावल यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला। धुळ्यातील दोंडाईच्या नगरपरिषदेतील यशानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री जयकुमार रावल यांना फोन करून शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी दोंडाईच्या मधील जनतेचे आभार मानत अशाच पद्धतीने भाजपवरती विश्वास दाखवत राहा असं आवाहन केलं। आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा होता। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची स्वबळाची इच्छा होती असं वक्तव्य सुनील तटकरेंनी केलंय। तर निकालाच्या दिवशी बहुसंख्य नगरपालिका महायुतीच्या ताब्यात असणार असल्याचंही ते म्हणाले। सांगोल्यात आजोबांसाठी नातवाने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे। 73 वर्षीय मारुती बनकर नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत। कराडाच्या मलकापूर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत होणार आहे। मलकापूर नगर परिषदेत भाजपने 6 जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे, तर 16 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत। तुळजापुरात पिंटू गंगणे यांच्या उमेदवारीला आरएसएसचा विरोध। हा जावई शोध कोणी लावला? जावयाला समोर बोलवा म्हणत ओमराजेंवर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खोचक टीका केली। सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकीत विरोधक नसल्याने आम्हाला आमच्यातच लढाईची वेळ आल्याचं वक्तव्य जयकुमार गोरेंनी केलंय। पंढरपुरातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करताना त्यांनी हे वक्तव्य केलं। तर शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस निवडणुकीतून गायब झाल्याचंही ते म्हणाले। बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीतून 22 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, त्यामुळे 141 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत। दरम्यान कुणाचा विजय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायत निवडणुकीतून 60 जणांनी माघार घेतली आणि यामुळे 41 उमेदवार नगराध्यक्षपदासाठी तर 594 उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत. लोहा नगरपरिषद निवडणुकीतून काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सोनू उर्फ व्यंकटेश संगेवार यांनी माघार घेतली. त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादी थेट लढत होणार आहे. भुसावळ नगरपरिषद निवडणुकीत चौरंगी लढत होणार आहे. नगराध्यक्षपदाच्या लढतीत नगराध्यक्षपदाच्या भाजपकडनं वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांच्या पत्नी रजनी सावकरे रिंगणात आहेत. जामनेर नगर परिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी आज 3 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे आता 27 उमेदवारांपैकी भाजपच्या नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. कराडला नगरपालिका निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार असून भाजप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विरोधात निवडणूक लढवणारे भाजपचे रंजन तावरे यांनी झालेला पराभव पाहता माळेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली. दरम्यान राष्ट्रवादीला 12 तर भाजपला 6 जागा देण्यात आल्या. परळीत महायुतीचे 2 उमेदवार विजयी झालेत. नगरसेवक पदाच्या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. परळीत महायुतीच्या बाजूने पहिला निकाल लागला. अक्कलकोट तालुक्यातील नगरपरिषद निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं. अक्कलकोट आणि दुधनी नगरपरिषदेतील उमेदवार भाजप पळवत असल्याचा आरोप करत उमेदवारांना सहलीवर पाठवण्यात आलं होतं. जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर भोकरदन नगरपरिषदेवर काँग्रेसची सत्ता आणणार असल्याचा दावा सपकाळांनी केला. बारामती नगरपरिषदेत राष्ट्रवादीच्या 8 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीतून एका नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह 31 नगरसेवकांच्या उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी 5 उमेदवार आणि 24 नगरसेवक पदासाठी 99 उमेदवार रिंगणात आहेत. हिंगोलीत भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. आश्वासनानंतरही तिकीट न मिळाल्यानं ज्योती वाघमारेंनी संतोष बांगरांच्या उपस्थितीत प्रवेश केला. रायगडच्या पेण नगर परिषद निवडणुकीत महायुतीच्या 6 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. भाजपची 3 तर राष्ट्रवादीच्या 3 उमेदवारांचा विजय झाला. अहिल्यानगरच्या राहतामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला. राजेंद्र पठारे यांनी नगराध्यक्षपदाचे दोन्ही अर्ज मागे घेतले. ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर एबी फॉर्म चोरी केल्याचा आरोप केला होता. नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकीतून अर्ज मागे घेतल्यानंतर भक्तवत्सल सोनार यांना अश्रू अनावर झालेत. शिवसेनेकडून पाठबळ नसतानाही त्यांनी अर्ज दाखल केला होता. नातेसंबंधांमुळे आपण माघार घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीतून भाजपच्या उमेदवार मनीषा गोंदकर यांनी माघार घेतली. त्यामुळे अपक्ष उमेदवार छाया पोपट शिंदे यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. माळेगाव नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीसोबत भाजपचे रंजन तावरे यांचं मनोमिलन झालंय. राष्ट्रवादी 12 जागांवर लढणार आहे तर रंजन तावरे गट 6 त्यांचा गट जो आहे तो 6 जागा लढवणार आहे. दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं युती केली. एकमेकांविरोधात लढणाऱ्या पक्षाने युती केल्यानं दौंडमध्ये जोरदार चर्चा आहे. ठाकरेंची शिवसेना 1 जागा आणि राष्ट्रवादी 25 जागा लढणार आहे. सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीतून आज 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तर 2 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे. दरम्यान मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसमोर ठरलेला शब्द माजी मंत्री बाळा वेगडेंनी फिरवला आणि त्यामुळेच पुणे, लोणावळा आणि तळेगावात दम भरलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ आली असा आरोप आमदार सुनील शेळकेंनी केलेला. महाविकास आघाडीच्या कुठल्याही घटक पक्षांबरोबर आम्ही तडजोड केली नाही असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. लोणावळा नगर परिषदेबाबत विचारलं असता प्रफुल्ल पटेल यांनी ही प्रतिक्रिया दिली. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये अर्ज मागे घेण्यावरून राष्ट्रवादी आणि उबाटा पक्षात राडा झालाय. दोन्ही पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये झटापट झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच गोंधळ पाहायला मिळाला. नांदेडच्या बिलोलीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून 2 गटात वाद झाला.
राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराच्या पतीला घरात डांबून ठेवण्यात आलं होतं। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन महिला उमेदवार विजयालक्ष्मी हरणे यांच्या पतीची सुटका केली। हिंगोली नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक 17 मधून भाजपच्या गजानन सोनुळेंनी उमेदवारी मागे घेतली। आतापर्यंत भाजपच्या 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत। मनसरमधून राष्ट्रवादीच्या वंदना बाणखेले यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झालेली आहे। नव्याने स्थापन झालेल्या मनसर नगरपंचायतमध्ये पहिली नगरसेविका होण्याचा मान त्यांना मिळाला आहे। बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेनं खातं उघडलंय। शीतल राऊत यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली। दरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत माघारीच्या दिवशी नगराध्यक्षपदाच्या 3 उमेदवारांनी आणि नगरसेवक पदाच्या 22 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले। त्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी 9 उमेदवार आणि नगरसेवकांच्या 20 जागांसाठी 67 उमेदवार रिंगणात राहणार आहेत। नवी मुंबईतील नेरूळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते अनावरण झालं। काही दिवसांपूर्वीच मनसे नेते अमित ठाकरे यांनी या स्मारकाचं विना परवानगी लोकार्पण केलं होतं। त्यानंतर अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता। दरम्यान हा गुन्हा मागे घेतला पाहिजे असं मंत्री गणेश नाईक यावेळी म्हणाले। सलील देशमुखांच्या राजीनाम्यानंतर अनिल देशमुखांच्या घरी बैठक पार पडली आणि सलील देशमुखांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असून सलील देशमुख अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार नाहीत अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी दिली। हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत हे काँग्रेसमधील लोकांनाही माहिती नाही असं वक्तव्य रवी राणांनी केलं। यशोमती ठाकूर 6 महिन्यात भाजपमध्ये जातील। काँग्रेसच्या उमेदवारांना सन्मानपूर्वक आम्ही भाजपमध्ये घेऊ असं म्हणत रवी राणांनी काँग्रेसला डिवचले। हिवाळी अधिवेशनात शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रही भूमिका मांडणार विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरेंनी हे वक्तव्य केलं। बदलापुरात मनसे उमेदवाराला ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवबंधन बांधून पक्षप्रवेशाची अट घालण्यात आली तर अमरनाथमध्ये कोणतीही अट नसल्यानं मनसेमध्ये नाराजी वाढल्याची चर्चा। ठाकुर्ली रेल्वे फाटक ते मसोबा चौकापर्यंत उन्नत मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे। यासाठी MMRDA कडून 36 कोटींची निविदा जाहीर करण्यात आली आणि यामुळे खासदार श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला यश आले। फोडाफोडीच्या राजकारणाला छेद देत खासदार श्रीकांत शिंदेंनी विकासाला महत्त्व दिले। अकोला आणि यवतमाळमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालय तातडीने सुरू करण्याचे आदेश अण्णा बनसोडेंनी दिलेत। खासगी भागीदारी धोरणानुसार सुरू करण्याबाबत आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत। कोल्हापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन केलं। मालेगावच्या डोंगराळेमध्ये करुणा मुंडेंनी पीडित कुटुंबाची भेट घेतली। यावेळी त्यांनी कुटुंबाचं सांत्वन केले। दरम्यान त्यांनी सरकारसह रुपाली चाकणकरांवर जोरदार टीका केली। सावरकरांच्या बदनामी प्रकरणी राहुल गांधींना दिलासा मिळाला। राहुल गांधींविरोधातील खटला कोर्टाकडून रद्द करण्यात आलाय। न्यायालयीन प्रक्रियेचं पालन न केल्याचा निष्कर्ष कोर्टाने दिला। ESIC रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी विनामूल्य देणार असल्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला आहे। सरकारी जमीन महसूलमुक्त सारा माफीला मोफत देणार आणि राज्यात आरोग्य सुविधांचं जाळं अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलं। छत्रपती संभाजीनगरच्या करोडीत 200 खाटांचं रुग्णालय उभारण्याचा निर्णयही बावनकुळेंनी घेतला। सिडकोकडून 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे। अर्जदारांना स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याची सुवर्ण संधी देण्यात आली असून उद्यापासून योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे। माओवादी नेता माडवी हिडमाच्या मृत्यूवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने सुरक्षा दलावर गंभीर आरोप केलेत। आंध्र प्रदेश पोलिसांनी खोट्या चकमकीत हिडमाला ठार केल्याचा दावा करण्यात आला। हिडमाची माहिती पोलिसांना पुरवण्यात आली असा आरोप माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा प्रवक्ता अभयने केला। निलेश राणेंविरोधात वैभव नाईकांनी निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दिली। शिवसेना उभाटाचे माजी आमदार वैभव नाईकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत आमदार निलेश राणेंना गरज नसताना अधिक सुरक्षा देण्यात आल्याचं म्हटलंय। वाढीव सुरक्षा पाहता मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होईल असं वैभव नाईक म्हणाले। मराठी तरुण अर्णव खैरेच्या आत्महत्येवरून मराठी अमराठी असा वाद निर्माण झालाय। भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात उद्या आंदोलन केलं जाणार आहे। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन भाजप आंदोलन करणार आहे। अमित साटपांसह काही नेते या आंदोलनात सहभागी होतील।
अमरावतीमध्ये कृषी मंत्री दत्ता वर्णेंच्या ताफ्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवलेत. काँग्रेसचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्यानं कार्यकर्त्यांनी विरोध केलाय. दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे. स्वाभिमानीच्या वतीने धाराशिवमधील ढोकी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. ऊसाला प्रति टन 3,500 रुपये दर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अहिल्यानगरच्या निंबळक परिसरातील बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांबाबत उपाययोजना करावी या मागणीसाठी वन विभागाच्या कार्यालयासमोर प्रहारच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी मागण्यांचं निवेदन वन विभागाला देण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. मालेगावमधील अत्याचार प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दिल्लीत 10वी शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. यामुळे शाळेबाहेर पालकांनी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन केलं. संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवक पदाच्या 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत. निलेश लवटे, सैफन कोरबू, कैसर नदाफ या 3 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपने उमेदवार फोडल्याचा आरोप करण्यात आला.